मुंबई शिक्षक मतदान संघ चुनाव के प्रचार में उतरे एनसीपी प्रत्याशी शिवाजी विष्णु नलावड़े। आगामी 26 जून को होने वाले मुंबई शिक्षक मतदान संघ चुनाव के प्रचार के लिए एनसीपी प्रत्याशी शिवाजी विष्णु नलावड़े ने चैम्बूर के सिंधी सोसाइटी जिमखाना में टीचरों को संबोधित किया। इस संबोधन में उन्होंने अपना चुनावी एजेंडा लोगों को बताया। उन्होंने कहा कि शिक्षकों की कई समस्याएं आज भी बरकरार हैं। चुनाव में जीतने के बाद वे इन्हीं समस्याओं को हल करने का प्रयास करेंगे। ॲक्च्युली चेंबूर विभागामध्ये आज हे मतदानाचा जो आम्ही प्रचार करत आहोत, शिवाजीराव नलावडे हे मुंबई टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सीमधून उभे आहेत आणि त्यांना उमेदवारी जाहीर इथे मिळालेली आहे। ॲक्च्युली मी पक्ष वगैरे न म्हणता मी तर म्हणून शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर आपण फोकस करायला हवं आणि त्यांचा जो मॅनिफेस्टो आहे तो फारच छान आहे। म्हणजे मी बघितलेला आहे की त्यांनी टीचर्स वेलफेअर प्रोटेक्शन ॲक्ट 2024 हा त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये सांगितलेला आहे की हे त्यांना करायचं आहे। आजपर्यंत शिक्षकांच्या मागण्यांना म्हणजे मला नाही वाटत की त्यांच्या मागण्या कधी कुणी लक्षित केंद्रित केलेल्या आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत। कारण का आज एडेड आणि नॉन एडेड हा जो विषय आहे आणि पगाराचा जो भाग आहे की एडेडमध्ये एडेडचा पगार आणि नॉन एडेडचा पगार हा खूप तफावत आहे। ही तफावत कुठेतरी दूर व्हायला पाहिजे आणि कारण आज हा शिक्षक वर्ग जो असा आहे की हा आपल्याला घडवितो। इवन कोर्टाचे जज म्हणा किंवा ॲडव्होकेट्स म्हणा किंवा आम्ही सुद्धा जे शिकलेलं आहे ते आमच्या शिक्षकांमुळेच शिकलेलो आहेत आणि शिक्षकांनी आम्हाला घडवलेलं आहे। त्या शिक्षकांप्रती आपल्याला थोडी तरी कुठेतरी एक सहानुभूती म्हणा किंवा त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ही भावना आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे आणि ती भावना मी नलावडे साहेबांमध्ये आज बघितलेली आहे। ती कळकळ पाहिलेली आहे की शिक्षकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि हे मला खूप भावलेलं आहे। कारण का ॲक्च्युली ठीक आहे सगळे उभे राहतात आणि मी सुद्धा एक संचालिका आहे, पण कळकळ असणं आणि आज त्यांचं एज जे आहे त्या एजमध्ये ते जे पळापळ करत आहे आणि ती जी कळकळीने करतायत की मला शिक्षकांसाठी असं करायचं आहे तसं करायचं आहे, हे खरोखर मला असं वाटतं की त्यामागे त्यांचा कुठलाही उद्देश नसावा, केवळ आणि केवळ शिक्षकांसाठी काम करणं हाच एक उद्देश असावा असं मला प्रामाणिक मत वाटतं माझं। मी लोकांना तेच सांगेन की तुम्ही बघा की तुमचा उमेदवार कसा आहे। तुमचा निवडून आलेला उमेदवार किंवा निवडून आलेले जे आमदार असतील, रिस्पेक्टेड आमदार, ते आपल्यासाठी काय करणार आहेत, खरोखर आपल्यासाठी काम करणार आहेत का, आपल्या मागण्या पूर्ण करणार आहेत का। आणि जे ॲक्ट तुमच्यासाठी बनवणार आहेत नलावडे साहेब, हे ॲक्ट जर आजपर्यंत आलेलं नाही, हे ॲक्ट आल्यानंतर तुम्हाला लढायला काहीतरी एक तुमच्या हातात ताकद असणार आहे की तुम्ही कुठल्या बेसवर आत्तापर्यंत लढलात, तर तुम्हाला काहीच नाही आहे लढायला। पण आज तुमच्याकडे जेव्हा तो ॲक्ट येईल तेव्हा त्या बेसवर तुम्ही छान लढू शकता। म्हणून असं मला वाटतं की शिवाजीराव नलावडेंना बहुमताने आपण निवडून द्यायला हवं। धन्यवाद। ये 26 तारीख को जो चुनाव मुंबई टीचर्स कॉन्स्टिट्यूएंसी में हो रहा है, जिसमें सब टीचर्स ने आना चाहिए, टाइम पे आना चाहिए, आधार कार्ड लेके आना चाहिए और अपना हक जो इतने साल 1960 साल से वही सवाल लेके जिन्होंने प्रस्तुत करके उनके खिलाफ और अपना प्रॉब्लम सॉल्व करने के खिलाफ एक शिक्षक मित्र करके मेरे नाम के शिवाजी विष्णु नलावडे आप प्राधान्य क्रम से मुझे 1 नंबर दे के अंग्रेजी में आप मुझे कामयाब बनाएंगे, ये मेरी। ये ओल्ड पेंशन स्कीम शुड बी अप्लाइड टू ऑल सरप्लस टीचर्स। अनएडेड स्कीम सिस्टम शुड बी डिसकंटिन्यूड 100%। कोई भी स्कूल, कोई भी मीडियम का होना, जो प्राइवेट सरकारी, कोई भी अनएडेड नहीं रहेगा। 100% एड देने का काम हमारा रहेगा। ये हमारी जिम्मेदारी है, ये हमने राइटिंग में दिया है। ये संभाल के रखने के लिए मैंने सबको बोला है। जब भी मैं 6 साल के बाद आऊँगा, आमदार के बनूंगा, तभी एक भी मुद्दा अनटच नहीं रहेगा। ये मेरा मोमेंट है, ये मेरा वादा रहा। आपने एक जैसे आरटीई है, आरटीआई है, वैसे आपने और एक टीचर्स के लिए भी एक्ट कैसे मांग की? ये आरटीई है, राइट टू एजुकेशन एक्ट, राइट टू इंफॉर्मेशन है, 2005 में आया। ये सबके लिए राइट है, सबके लिए कानून बना है। कानून बनाने के लिए जिन्होंने पढ़ाया उनके लिए किधर कानून है। इसलिए हमने किया कि टीचर्स वेलफेयर एंड प्रोटेक्शन एक्ट 2024 ये मैं विधान परिषद में टेबल करके मैं मंजूर करके लूँगा। मेरा आरोप नहीं किसके ऊपर, ये सब मेरे दोस्त हैं। हमें मूवमेंट में मेरा दोस्त स्कूल है, एक गांव में है,
हम किसको आरोपित नहीं करने वाला, मैं कार्यकर्ता ना हूँ। उनकी जिम्मेदारी उन्होंने नहीं निभाई है। अगर मैं होता उनकी जगह पे, मैं रिजाइन करके चला जाता। हम जिसके लिए गए, पेंशन इसको है इनको नहीं, ये क्या चक्कर है सर, ये हम बर्दाश्त